मुंब्रा कौसा येथून संभाजी ब्रिगेडला अनेक तक्रारी येत होत्या। संभाजी ब्रिगेडने त्वरित त्याच्यावर अंमलबजावणी केली। खर्डी जो रस्ता दिवा येथे जातो तिथे 12 महिने गटाराचं पाणी व ड्रेनेजचं पाणी वाहत असतं। जो रस्ता खर्डीवरना दिव्याला जातो तिकडेच दिवा प्रभाग समिती आहे। त्या रस्त्यावरून बरेचसे अधिकारी प्रवास करतात, तरी देखील कोणीही त्याची नोंद घेत नसल्यानं संभाजी ब्रिगेडनं त्याची नोंद घेतली। आज त्याची पाहणी करून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। त्याच रस्त्यावर न्यू स्टार इंग्लिश स्कूल शाळा आहे। त्या शाळेमध्ये कमीत कमी 1000 मुलं मुली शिकतायत। त्याच्या आजूबाजूला बरेचसे हॉल आहेत, तर त्याच्या बाजूला मस्जिद देखील आहेत। रोज मस्जिदमध्ये नमाजला येत असतात, तसेच नागरिक तेथून प्रवास करत असतात, त्यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। आज शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड व सर्व पदाधिकारी यांनी स्वतः जाऊन पाहणी केली आहे। त्याहून आमदार, खासदार, माजी नगरसेवक तेथून प्रवास करतात, तरी देखील तिथे आज तागायत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। म्हणून संभाजी ब्रिगेड यांनी आक्रमक भूमिका घेऊन त्या जागेच्या रस्त्याच्या बाजूला जे गटार व ड्रेनेजचं पाणी वाहत आहे तिथे मोठमोठे खड्डे रस्त्यावर दिसून आले, तर आजूबाजूला चेंबर सुद्धा नाही आहेत। बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडल्यात, तर त्या ठिकाणी बरेचसे अपघात देखील झाल्याच्या घटना घडल्यात। हॉलमध्ये कार्यक्रमसाठी येणारे सुद्धा बरेच मुलं त्या चेंबरमध्ये पडल्याच्या घटना घडल्यात। तिकडची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल आहे। त्यांच्या प्रिन्सिपलला भेटून आज त्यांनी बरीचशी चर्चा केली आहे आणि त्यांनी बरेच वेळा प्रशासनाला पत्रही लिहिलंय, पण आज तागायत कोणतीही त्याची दखल घेण्यात आलेली नाहीये। संभाजी ब्रिगेडच्या मार्फत निवाडा करण्याचं आश्वासन तिकडच्या रयतेला व जनतेला देण्यात आलंय। जर लवकरात लवकर याचा न्याय निवाडा झाला नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि याची पूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। यावेळी शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री इकरार खान तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवमती सहगुप्ता शहा महिला आघाडी उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री शिरीन शेख महिला तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवमती रुबीना अप्पा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही जे इकडे आलेलो आहे की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडला इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या 12 महिने इकडे पाण्याचं घाणेरडं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी हे वाहत राहते 12 महिने। याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही इथे संभाजी ब्रिगेडने याची दखल घेतली। ठीक आहे, आज तुम्ही रस्ता बघत आहात, हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता। प्रभाग समितीला जातो, तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी, प्रशासन, शासनाची लोक इथून रोज जातात, पण त्यांना ते दिसत नाहीये का? जर आज टीएमसीने एक मोठा मुद्दा उचललेला आहे। कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान, मग त्यांना ही सफाई दिसत नाही का? गटर बघा, सफाई दिसत नाही का यांना? जर उद्या माणसांना डेंग्यू मलेरिया झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण असणार? प्रशासन ना, राईट? आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे, आणि ते ओपन चेंबर आहे आणि इकडे 1000 मुलं शाळेत शिकतात। त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। 1000 मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना काल मी वैयक्तिक भेटलो, तेव्हा प्रिन्सिपल म्हटले की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती, आम्ही पण लेटर दिलं, पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे। आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत, जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे, फलक गार्डन हॉल आहे। इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी, आणि आता लग्नाचा हे चालू आहे, सीझन चालू आहे, चांगले लोक इथे लग्नाला येतात। आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं आली होती त्यातला एक मुलगा त्या गटरामध्ये पडला, गटराला पण त्या शाळेवाल्याने त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासन झोपलंय, प्रशासन झोपलंय का? म्हणजे त्यांना दिसत नाही का? इथे येणारे मोठे मोठे अधिकारी त्यांना दिसत नाहीये का? आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती जर अंमलात जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजावू। दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय, इथे महिला आहे, तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे, मस्जिदचं नाम काय? अशरफी मस्जिद आहे। तिकडे नमाजी लोक येतात, तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल? ह्याची फक्त दखल
जर टीएमसीनी घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही, तर संभाजी ब्रिगेड नक्कीच याची दखल घेऊन त्याला म्हणतात मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू मग शासन आणि प्रशासन त्याचं जिम्मेदार असणार. आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रमण होतं, जागांवरती अतिक्रमण होतं, पण मी आज पाहिलं की गटारवरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. धन्य आहे टीएमसीचा.